राज ठाकरे यांचं हे भाषण पार पडलेलं आहे। भाषणातील अनेक मुद्दे समोर आलेले आहेत। यासाठी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत अवधूत वाघ भाजपाचे प्रवक्ता, सोबतच ॲडव्होकेट तरुण शर्मा सुद्धा आहेत आणि राजकीय विश्लेषक किरण तारे आहेत। सुरुवातीलाच किरण तारे यांच्याकडे जाऊया। किरण जी, राज ठाकरे यांचं भाषण पार पडलेलं आहे। उद्धव ठाकरे यांच्याबाबत काय बोलतील अशी शक्यता होती, मात्र बोलले नाहीयेत। मात्र मराठीचा मुद्दा हा मनसेचाच आहे हे पुन्हा एकदा ठणकावून सांगितलेलं आहे। तुम्ही या भाषणाचं विश्लेषण कसं कराल? किरणजी, आवाज पोहोचतोय? किरण तारे यांच्याकडे जाऊच। राजकीय विश्लेषक उदय तानपाठक जे आपल्या सोबत जोडलेले आहेत। उदयजी, आवाज येतोय आपल्याला? ठीक आहे। ॲडव्होकेट तरुण शर्मा आपल्या सोबत जोडलेले आहेत, अध्यक्ष व्यापारी संघटनेचे आहेत। तरुणजी, राज ठाकरे यांचं भाषण पार पडलेलं आहे मीरा भाईंदरमध्ये। ज्या ठिकाणी वाद झाला होता त्याच ठिकाणी हे भाषण झालेलं आहे। या भाषणानंतर तरी तुमची भूमिका बदलणार आहे का? तुम्ही मराठी बोलायला सुरुवात करणार का? त्या दिवशी पण मी म्हटलं होतं, मी अध्यक्ष नाहीये, मी व्यापारी संघाचा वकील होतो। मी तुम्हाला म्हणतो, आमचा एकदम क्लिअर कट मत आहे, मराठीचे विरोध आम्ही कधी नव्हते, तेव्हा नव्हते आणि आज पण नाहीये। आम्ही कुठेहीच म्हटले नव्हतं की आम्ही मराठी बोलणार नाही, की आम्ही वापरणार नाही, की आम्ही मराठी माणसाची बोलणार नाही। हे तर त्यांचं मत आहे, कारण त्यांना मत पाहिजे मराठी माणसाचं, तर ते दाखवते त्यांचा प्रयत्न चालू की आम्ही मराठी बोलणार नाही। आम्ही कुठे म्हटलं की आम्ही मराठी नाही बोलणार ते दाखवा तुम्ही। कोणत्या व्यापारीने म्हटलं की आम्ही मराठी नाही बोलणार? जी, मात्र मोर्चा कशासाठी होता मग? मोर्चा याच्यासाठी होता की ज्या माणसाने, ज्या लोकांनी त्या माणसावर हल्ला बोललं होतं त्याच्यावर कारवाई करायचं। आमचं निवेदन बघा तुम्ही। मग मनसेने हल्ला का केला? मनसेने हल्ला का केला? मनसेनं हल्ला करा कारण मनसेला हे पाहिजे होतं की मराठी माणसं त्यांच्याकडून जे लाभ चाललेले आहे, पक्ष त्यांना वोट करत नाही, मतदारांना वोट करत नाही, त्याच्यासाठी काहीतरी त्याला दाखवायला पाहिजे। नाही, हा मुद्दा वेगळा आहे। मनसेने हल्ला का केला? जर व्यापारी मराठीमध्ये बोलले असते तर मनसेने हल्लाच केला नसता ना साहेब। त्यांनी, तुम्ही व्हिडिओ बघा, त्यांनी मराठीमध्ये विचारलं होतं का त्याला? त्याने स्वतःहून हिंदीला बोलतो तो बरं, स्वतःहून हिंदी बोलला। तुम्ही असं उम्मीद करता आमच्याशी की तुम्ही माझ्याशी हिंदी बोला आणि मी तुम्हाशी मराठी बोलणार का? तुम्ही मला त्या दिवशी पण पहिल्या दिवशी काय विचारलं की साहेब मी मराठीमध्ये बोलू का? तुम्ही मला बोला, तुम्ही मराठीवर बोलला तर मी पण मराठीमध्ये तुम्हाला जबाब दिला। बरं, राज ठाकरे यांचं आता भाषण झालेलं आहे, काय तुमचे यावर पहिलं मत काय? माझं हे मत आहे, भाषण मध्ये तुम्हाला दिसून येतंय त्यांना फक्त मराठी मत पाहिजे होतं। ते कसं गोळं करायचं महानगरपालिका इलेक्शनसाठी त्यांचं फक्त हे आहे, आणि हिंदी भाषाचे आणि हिंदी माणसाचे विरुद्ध कसं बोलायचं ते बोलून गेले। ठीक आहे, किरण तारे यांच्याकडे जाऊया। किरणजी, मराठी हा मुद्दा मनसेचाच आहे हे पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलेलं आहे आणि हा मुद्दा आमच्याकडेच राहणार हे सुद्धा ठणकावून सांगितलेलं आहे आणि मराठीबाबत राज ठाकरे प्रचंड आक्रमक सुद्धा दिसलेले आहेत। तुमचं या भाषणानंतर या भाषणाबाबतचं विश्लेषण? किरणजी, आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? आवाज येतोय? मला तुमचा आवाज आत्ता आला, जरा एकदा प्रश्न रिपीट करता का तुम्ही? मराठी मुद्द्यावर राज ठाकरे भाषणामध्ये सुद्धा आक्रमक झालेले दिसले आणि मराठी हा मनसेचाच मुद्दा आहे, बाकी कुठल्याही राजकीय पक्षाचा मुद्दा नाही, तो मनसेचाच आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केलेलं आहे। यासोबतच तुम्ही हे भाषण ऐकलं असणार, तुमचं विश्लेषण या भाषणावर? राज ठाकरेंनी त्यांची भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित केली याच्याबद्दल काही वादच नाही। पूर्वीपेक्षा जास्त कडवटपणाने केली असं आपल्याला म्हणता येईल। त्यांनी तर यावेळेला मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप केलाय की मुख्यमंत्री कोणाच्या तरी दबावाखाली काम करताय आणि ज्या भाषेचा कोणाला फारसा उपयोग नाही अशी भाषा प्रमोट करण्याचा प्रयत्न करताय। हे एक भाग झाला। पण दुसरी महत्वाची गोष्ट मला राज ठाकरेंच्या भाषणात आज अशी वाटली की त्यांनी फक्त मराठीचा उल्लेख नाही केला, त्यांनी अवधी, मगधी आणि बाकी सगळ्या ज्या डायलेक्ट्स आहेत, ज्या सगळ्या बोलीभाषा आहेत, ज्या हिंदीच्या प्रभावाखाली किंवा हिंदीच्या प्रभावामुळे काहीशा दुर्लक्षित झाल्या आहेत, काय म्हणतात त्याला, हस्तंगत होत लागलेल्या आहेत, अशा सगळ्या भाषांचा उल्लेख करून त्यांनी एक प्रकारे या उत्तरेतल्या काही गटांना एक प्रकारे त्यांनी त्यांच्या इमोशन्सला टच करण्याचा प्रयत्न केला। तो अशा अर्थाने की तुमची स्वतःची बोलीभाषा देखील हिंदीच्या प्रभावामुळे मार खाते, तुमची स्वतःची बोलीभाषा देखील हस्तंगत व्हायला लागली आहे। त्यामुळे हिंदीचा प्रभाव हा रोखा, स्वतःची बोलीभाषा टिकवून ठेवा आणि हिंदी नाकारा हा त्याच्या मागचा उद्देश आहे। ही गोष्ट त्यांनी मला नव्याने त्यांनी असे जाणवली असं मला असं जाणवलं। त्याच्यावेळी त्यांनी हा मुद्दा कधी मांडला नव्हता।
म्हणजे त्यांनी फक्त गुजरातीचा उल्लेख न करता म्हणजे फक्त गुजरातचा उल्लेख न करता उत्तरेतल्या जवळपास प्रत्येक प्रांताच्या बोलीभाषेचा उल्लेख करून एक प्रकारे इथल्या लोकांना साथ घातलेली आहे. आता उद्या याच्यावर काय रिॲक्शन येते उत्तर भारतात नाही आपल्याला बघायला पाहिजे. उद्या समजा आणि अवधी खरं म्हणजे हनुमान चालीसा अवधीमध्ये आहे हा हे फार मोठं स्टेटमेंट आहे. हो. हनुमान चालीसा महाराष्ट्रामध्ये म्हणा हे सांगणारे राज ठाकरे होते आणि आज राज ठाकरे म्हणतात की हनुमान चालीसा या अवधीमध्ये आहे तर अवधीची भाषा देखील जी. हिंदीच्या प्रभावाखाली मार खाते आहे हे सांगणं मला वाटतं त्यांनी फार मोठा गेम ठीक आहे. खेळलेला आहे आणि तो अचूक खेळलेला आहे. योग्य वेळेला त्यांनी बाण मारलेला आहे. जी. उदय तानपडक जे आपल्यासोबत जोडलेले आहेत राजकीय विश्लेषक. उदयजी, तुमचं विश्लेषण राज ठाकरे यांच्या भाषणावर. एक म्हण आहे, एक नाटक होतं पूर्वी, तोच खेळ आता पुन्हा, तर ते पुन्हा सुरू झालेलं आहे असं मला वाटतं. म्हणजे मागच्या निवडणुकीत सुद्धा म्हणजे याच्या आधीच्या अनेक निवडणुकांमध्ये मराठी आणि महाराष्ट्र अस्मिता ही पुढे मुद्दे आणले गेले होते आणि ते राज ठाकरेंनी आता पुन्हा एकदा आणले या निवडणुकीच्या तोंडावर. निमित्त आहे ते हिंदी भाषेचं. त्यांचं आजची जे काही मीरा भाईंदरचं जे काही तिथे त्यांनी भाषण केलेलं आहे, मुळात तिथला जो प्रकार मूळ घडला होता तो घडल्यानंतरच त्यांचं ही पहिली सभा असल्यामुळे प्रचंड गर्दी होती. हो. आणि लोकांमध्ये उत्सुकता होती ते काय बोलणार आणि त्यांनी त्या पद्धतीनेच केलेलं आहे सगळं. फक्त एकच आहे की त्यांनी भाषेबद्दल कुठलंही स्वतःबद्दल भाषा ही चांगली आहे, भाषेबद्दल कुठल्याही प्रकारचा आपल्या मनात द्वेष नाही, तिची सक्ती करू नका हे त्यांनी म्हटलं. आणि त्यात काही मला तरी त्यात गैर वाटत नाही. भाषेची सक्ती कोणावरच कोणी करू नये, मराठीवर सुद्धा करू नये आणि मराठीवाल्यांनी पण करू नये. मराठी भाषा बोल, महाराष्ट्रात मराठी आलीच पाहिजे हे अगदी खरं आहे. हो. पण त्याच्याकरता मारहाण करणं वगैरे काय हे काय बरोबर नाही. हिंसाचाराचे कुठल्याही प्रकारचं हे करू नये त्यांनी असं मला वाटतं. जी. आणि मात्र त्यामुळे उदयजी- या भाषणामध्ये त्यांनी पुन्हा एकदा बोला. जुन्या पद्धतीचं एक बोला बोला. बोला हा. प्लीज करा. मात्र उदयजी, हा मराठीचा मुद्दा भाजपानंच त्यांना दिला, हातामध्ये आयतं कोलीत दिला असं नाही वाटत आपल्याला? भाजपने दिला म्हणण्याविषयी यांनी घेतलाय महत्वाचं. फुलटॉस बॉल टाकल्यानंतर तो जर खेळला नाही तर तो खेळाडूच मुळात काहीतरी प्रॉब्लेम असतो. भाजपने फुलटॉस बॉल टाकला आणि फुलटॉस यांनी बरोबर झेलला, हे त्यातली खरी हे आहे. फक्त त्याच्यामध्ये काय झालं की भाजपचा असा एक मला वाटतं होरा असावा की राज ठाकरेंनाच आपण पुन्हा एकदा बाहेर काढायचं, जे एकनाथ शिंदे आणि हे दोघांनाही ठरवलं असेल ते. पण उद्धव ठाकरे मध्ये आल्यामुळे जरा भाजपची पण गोची झाली असं मला एक अट दिसतंय. ठीक आहे. उद्धव ठाकरेंनी भाजपचे अवधूत वाघ जे आहेत त्यांच्याकडे एकत्रीकरणाचं जाऊया. एकत्र येऊ उदय तानपाटक जे म्हणतात अवधूतजी की भाजपाची गोची झाली आहे, त्यांना राज ठाकरे यांना बाहेर काढायचं होतं, मात्र मध्ये अनेक जण यायला लागलेले, उद्धव ठाकरे खास करून यायला लागलेत, त्यामुळं भाजपाची गोची झाली आहे. पटतंय? कुठचा विषय आणखी भाजपची गोची? केंद्रामध्ये सत्ता आहे, अर्ध्याहून अधिक राज्यामध्ये आमची सत्ता आहे, 250 आमदार आहेत, आमची गोची झालेली आहे. गोची कोणाची झाली? राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, काँग्रेस, स्वतः राज ठाकरेंची गोची झालेली आहे, आणखी शरद पवारांची गोची झालेली आहे. आम्हाला तर पुढे कमीत कमी 4 वर्ष महाराष्ट्रात राज्य करायचं आहे. तर ते सोडा, मुख्य मुद्द्याला मी येतो. माझे मित्र किरण तारे यांनी मुद्दा मांडलाय भाषेचा. पहिली गोष्ट अशी आहे की राज ठाकरे भाषा तज्ज्ञ नाही आहेत, ते राजकीय कार्यकर्ते, राजकीय नेते असू शकतात, भाषा तज्ज्ञ असू शकत नाही. एखादी भाषा जी तयार होते एखाद्या राज्यामध्ये, ती सर्व बोली भाषांना मिळून आणखीन बोली भाषां मिळून तयार होते. कुठचीही प्रमाण भाषा ही बोली भाषेत शिवाय तयार होऊ शकत नाही. प्रत्येक राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये 243 बोलीभाषा बोलल्या जातात. मी कोकणातला आहे, मी मालवण मधला आहे, मी माझ्या घरामध्ये आजही मालवणी बोलतो, हजारो वर्षापासून ती परंपरा आहे. पण मुंबईमध्ये इतरांशी बोलताना मी मराठीत बोलतो. तर त्याच्यामुळे आतापर्यंत मालवणामध्ये असलेला प्रत्येक माणूस मालवणीत बोलतो. मराठीमुळे मालवणी कधीही मेली नाहीये. आणखीन शेकडो हजारो वर्षापासून जे तुलसी रामायण अवधीमध्ये आहे ते पण मेलेलं नाहीये. 200 वर्षाच्या हिंदीमुळे जर अवधी मरत असेल किंवा भोजपुरी मरत असेल तर हा केवळ एक चुकीचं स्टेटमेंटच नव्हे, तर भाषाशास्त्राच्या दृष्टिकोनातून अतिशय उलट स्टेटमेंट आहे. हा माझा मुद्दा नंबर 1 आहे. महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे बोलीभाषा बोलली जाते तिथे ती त्याच प्रकारे बोलली जाते.
साहित्य निर्मिती सुद्धा तिथे होते. महाराष्ट्राचा विचार केला असता दर 12 कोसावर भाषा बदलली जाते आणि भाषा जर एवढंच जर आपल्याला दुर्बिणीतून बघायचं झालं तर अगदी चिपळूणमध्ये बोलली जाणारी बानकोटीची भाषा, रत्नागिरीमध्ये बोलली जाणारी वेगळी भाषा आणि मालवणीमध्ये म्हणजे 2 जिल्ह्यामध्ये सुद्धा 3-3, 4-4 भाषा होतील. अरे आपण या भाषेच्या वादावर कुठे जाणार आहोत? दुसरा मुद्दा म्हणजे राज ठाकरे अग्रेसिव्ह ते नेहमीच बोलतात, परंतु त्यांच्या अग्रेशन मध्ये मुद्दे किती असतात हे आपल्याला पाहावं लागेल, कन्सिस्टन्सी किती असावी लागेल. फक्त एकच शेवटचं सांगतो, वरळीमध्ये एक राज ठाकरेंची सभा झाली होती, त्यात ते म्हणाले मी आधी काय बोललो ते विसरून जा, आता मी काय बोलतो ते लक्षात ठेवा. हे स्टेटमेंट त्यांचं आणखी 2 महिन्यानंतर सुद्धा येऊ शकतं. त्यामुळे राज ठाकरेंच्या मुद्द्यांवर मराठी माणसांनी किती विश्वास ठेवायचा हा पण आता एक मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. ठीक आहे. उदय तानपाटक यांना जायचं आहे, त्यामुळे त्यांच्याकडे जाऊन पूर्ण अगोदर त्यांचे संपूर्ण विश्लेषण समजून घेऊया. उदयजी, तुम्ही मगाशी मुद्दा मांडलेलात की भाजपाची गोची होईल, म्हणून मी पटकन अवधूत वाघ यांच्याकडे गेलो की त्यांना काय नेमकं वाटते, पण त्यांनी नाकारलेलं आहे, भाजपाची गोची होणार नाही असं म्हटलेलं आहे. हा मुद्दा तर तुम्ही सविस्तर सांगाच. यासोबतच राज ठाकरे यांच्या आजच्या भाषणाचे आगामी राजकारणावर कसे कसे परिणाम होऊ शकतात याबाबत सुद्धा भाष्य करा. पहिली गोष्ट म्हणजे अवधूत वाघ माझे मित्र आहेत, ते जे म्हणाले की राजकारणी किंवा राजकीय कार्यकर्ता हा भाषातज्ञ होऊ शकत नाही, राज ठाकरे भाषातज्ञ नाही आहेत, मान्य आहे. पण हल्लीचे भाषातज्ञ अनेक राजकारणासारखे बोलायला लागलेले आहेत, त्यामुळे राजकारण्यांनी भाषातज्ञ होऊ नये असं कुठे लिहिलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट, स्वतः अवधूत वाघकरी कुठे भाषातज्ञ आहेत असं मानू शकतो आपण, तसं नाहीये. ते चांगले भाषातज्ञ आहेत, मला माहिती आहे. पण राजकारण्यांनी भाषातज्ञ होऊ नये असं काही नाही, हे पहिलं. दुसरी गोष्ट, आता तुम्ही म्हणाल की राज ठाकरेंच्या भाषणाचे राजकारणावर परिणाम किती होतील, अर्थात होतीलच. मराठी मतांचं ध्रुवीकरण करणं हा जर त्यांचा हेतू असेल तर तो काही प्रमाणात, मी पूर्ण म्हणत नाही पण काही प्रमाणात साध्य होईल. तो फक्त एकच ग्रुप आहेत, मग उद्धव ठाकरे पण आहे त्याच्यामध्ये, मग एकनाथ शिंदे पण आहेत, आणि अर्थात भाजपकडे काय मराठी मतं नाही असं नाहीत ना, भाजपकडे सुद्धा अनेक खूप मोठ्या प्रमाणात मराठी मतं आहेत. हो, फक्त एकच होईल की ध्रुवीकरण कोणाचं होईल, ते अमराठी मतांचं होईल आणि ती भाजपकडे वळतील, ही शक्यता जास्त आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपकडेच हिंदी, गुजराती, जैन, मारवाडी हे सगळे जे लोक आहेत हे भाजपकडे मोठ्या संख्येने पुन्हा एकदा येतील आणि मग ते या निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करतील असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये आतापर्यंत गप्प कोण आहे? काँग्रेस गप्प आहे. काँग्रेस काही बोललेलं नाही, तर काँग्रेसकडे सुद्धा काही प्रमाणात ही मतं जाऊ शकतात, नाही असं नाही. विभाजन होईल ते मराठी मतांचं होईल शेवटी, कारण मराठी मतं सगळ्या पक्षांकडे थोडी थोडी आहेतच. त्यामुळे ती विभाजन त्या मतांचं होईल आणि एकत्रीकरण जे होईल ते अमराठी मतांचं होईल आणि त्यातून ही निवडणूक जिंकणं हे भाजपला अधिक सोयीचं होईल असं एक मला वाटतं याच्यामध्ये. दुसरी गोष्ट, उद्धव ठाकरे आता काय करतील, तर उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंचं पूर्ण भाषण मान्य आहे का हे आता बघावं लागेल. मग त्या भाषणातले सगळे मुद्दे त्यांना मान्य आहेत का की कानाखाली, कारण उद्धव ठाकरेंचं असं झालं की ते आता महाविकास आघाडी बरोबर आहेत, बरं त्यांना हिंदी मतं सुद्धा नको आहेत असं नाहीये, कारण त्यांचा जो जर थोडा पडदा राजकीय जो पट आहे थोडा विस्तारलेला आहे. त्यामुळे त्यांना फक्त मराठी किंवा फक्त हिंदू असं न करता त्यांना आता ते सर्वसमावेशक एक पक्ष त्यांना घडवायचा आहे स्वतःचा. त्यामुळे ते या राज ठाकरेंच्या प्रत्येक मुद्द्याशी सहमत होतील का हे बघावं लागेल. जी उदयजी, मात्र आणखीन एक यामधला मुद्दा आहे जो तुम्हीही मांडलेला आहात की मुंबई महानगरपालिकेचा विचार केला तर अमराठी मतं जास्त आहेत. जर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येऊन मराठी मतं एक गट्टा जर तिकडे गेली तरी अमराठी मतदान हे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या सोबत गेल्यामुळे मिळणार नाही आणि तो भाजपला संपूर्ण एक गट्टा मतदान होऊ शकतो आणि त्यामुळेच हे सर्व वातावरण तापवण्यासाठी हा हिंदी सक्तीचा निर्णय आला अशी सुद्धा चर्चा झालेली आहे. यावर भाष्य. असेल नाही असं नाही, पण इतकं काय अगदी प्रत्येक गोष्ट मोजून मापून होत असेल असं मला वाटत नाही. एक आहे, या मुद्द्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांना पुन्हा एकदा ताकद मिळालेली आहे, राज ठाकरे पुन्हा एकदा जनप्रिय होऊ पाहतायत आणि ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ते जर जेवढे ते मोठे होतील तेवढा भाजपकडे बाकीची मतं येतील
ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. भाजपकडे म्हणा किंवा काँग्रेसकडे म्हणा, कुठेही भाजपकडे जास्त काळ, अर्थात भाजप सत्तेमध्ये आहे. मराठी जी राज्य आसपासची आपल्या आहेत ते सगळी त्यांच्या सगळ्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही मराठी मतं जी आहेत ही भाजपकडे येतील आणि तो त्यांचा एक अंदाज जो काही असेल किंवा गणित असेल तर त्याला ते यश येऊ शकतं हे एवढं नक्की आहे जी, असं मला वाटतं. एक षडयंत्राचा एक उल्लेख केलेला आहे राज ठाकरे यांनी या भाषणामध्ये की मुंबईला तोडण्याचा डाव आहे जे उद्धव ठाकरे कायम मांडत आलेले आहेत. तोच मुद्दा राज ठाकरे यांनी मांडलेला आहे की गुजराती व्यापाऱ्यांचा खास करून हा मुंबईला तोडण्याचा डाव आहे, महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा. याकडे तुम्ही कसं बघताय? हे बघा, मुंबई तोडण्याचा डाव हे काय आज नाहीये, आजची गोष्ट नाहीये. हे फार पूर्वीपासून हे एक अशा प्रकारचं एक नॅरेशन होत आहे आणि वसंतदादा पाटलांनी स्वतः त्याच्यामध्ये एक विधान केलं होतं आणि ते केल्यानंतर शिवसेनेची शक्ती ते बाळासाहेबांची वाढली होती. त्याचा फायदा उठवत बरोबर बाळासाहेबांनी तो फायदा पॉलिटिकली चतुरपणे उठवला होता की मुंबई महाराष्ट्रात आहे पण महाराष्ट्रात मुंबई नाही. हे एक विधान 1985 साली मला वाटतं ते केलं वसंतदादांनी आणि त्याची पोस्टर्स रातोरात मुंबईत लागली आणि शिवसेनेच्या बाजूनी बऱ्यापैकी निकाल गेला. 85 पासून महापालिका शिवसेने ताब्यात आली. हा इतिहास आहे. हे नॅरेशन करू नये. आता त्यावेळी काय तसं काय होतं का? तर त्यावेळची परिस्थिती असेल तशी, नाही असं नाही. पण आता मला काय असं वाटतं की मुंबई तोडण्याचा डाव कोणाचा असेल किंवा मुंबईत तुम्ही नेणार कुठे मुंबई शेवटी गुजरातमध्ये का? तर नाही होणार तसं. ते मुंबई स्वतंत्र राज्य करणार का? तर मलाही वाटत तसं होईल असं वाटत नाही. त्यामुळे हे जे काही चाललेलं आहे की मला असं याच्यात काही फार तथ्य वाटत नाही. फक्त एकच आहे की हा मुद्दा जो आहे तो थोडा नाजूक असल्यामुळे मराठी मनांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, मराठी मतांवर परिणाम होऊ शकतो. असं एक गणित आहे. मनं आणि मतं ही दोन्ही जिंकता येतील अशा प्रकारचं एक होरा असल्यामुळे दरवेळी मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मुंबई महाराष्ट्राच्या बाहेर जाणार अशा प्रकारची एक भीती दाखवून एक राजकीय यश मिळवण्याचा एक प्रयत्न होतो जो शिवसेने वर्षानुवर्ष तो आता राज ठाकरे आहेत असं दिसतंय. कोण जी, तर उदय तानपाटक यांना जायचं होतं म्हणून त्यांना अगोदर प्रश्न विचारले. मात्र उदयजी, तुम्ही चर्चेमध्ये राहिलात तर आम्हाला आवडेल. किरण तारे यांच्याकडे जाऊया. किरण तारेजी, मनसेची स्थापना झाल्यानंतर सुरुवातीचे राज ठाकरे आज पुन्हा एकदा दिसलेले आहेत. तो आक्रमकपणा दिसला. थोडं जर निरीक्षण केलं तर तुमचंही निरीक्षण असेल हे? राज ठाकरे काय आक्रमकच असतात. म्हणजे राज ठाकरेंना कधी आपण डल बघितलेलंच नाही. आज अधिक दिसले पण ठाकरेंचं भाषण अधिक कमी जास्त नाही. कसं ते फुटपट्टी बोलण्याचं आपल्याकडे साधन नाही ना की आज जास्त होतं आणि काल कसं होतं असं काय नसतं. राज ठाकरेंचा स्वभाव जो आहे त्या स्वभावानुसार ते बोललेले आहेत आणि ते बरोबर बोललेले आहेत. माझी माहिती अशी आहे की त्यांनी इगतपुरीमध्ये जी काय त्यांच्या पक्षाचा 2 दिवसीय चिंतन बैठक घेतली, त्या चिंतन बैठकीमध्ये राज ठाकरेंनी अतिशय क्लिअर सूचना दिलेल्या आहेत मनसेच्या कार्यकर्त्यांना. त्यांनी सांगितलंय की संघटनेकडे लक्ष द्या, संघटना वाढवा आणि भारतीय जनता पार्टी प्रणित जे कोणी गुजराती किंवा हिंदी भाषिक तुमच्यावर अतिक्रमण थोपू पाहत असतील त्यांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर द्या. हे इगतपुरीमध्ये राज ठाकरे यांनी सांगितलंय. तेच तिने आता पुनरावृत्ती केली. अर्थात ती बैठक बंद दरवाजावर होती, त्यामुळे सामान्य लोकांना ते माहीत असण्याचं काही कारण नव्हतं. आजची बैठक ही ओपन होती. मात्र त्या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी मुंबईच्या लालबागच्या राजाचा स्पष्टपणाने उल्लेख केला. त्यांचं म्हणणं असं आहे की अनंत अंबानी यांची लालबागच्या राजाच्या ट्रस्टीमध्ये एंट्री होणं ही मुंबईतल्या मराठी माणसासाठी धोक्याची घंटा आहे, ती त्यांनी ओळखावी. गुजराती अतिक्रमण आता कुठपर्यंत आलंय तर जो सण जो उत्सव 100% मराठी माणसाचा होता तिथे आता गुजराती येणार, तिकडे गुजराती पैसा येणार आणि हळूहळू आज नाही पण येत्या काही वर्षामध्ये या उत्सवाचं स्वरूप मराठी न राहता गुजराती होऊ शकतं. हा धोका ओळखा, हे राज ठाकरेंनी त्या बैठकीत सांगितलंय. त्यांनी आणखी एक सांगितलंय की मतदार याद्यांकडे लक्ष द्या, मतदार याद्यांमध्ये फेरफार करून तिथे काहीतरी गडबड करून निवडणुका जिंकण्याचा ट्रेंड येऊ शकतो. त्यांनी आधी काय झालं असं नाही सांगितलं, पण त्यांनी सांगितलं की सावध राहा आणि त्याला जोडून मग मराठीचा मुद्दा लावून धरा. म्हणजे राज ठाकरेंनी त्या बैठकीत आणखी गोष्ट सांगितली की तुम्ही सातत्याने म्हणता की मराठी माणूस उद्योगांमध्ये नाही, मराठी माणूस धंद्यामध्ये उतरत नाही. गुजराती तरी असे किती आहेत? गुजराती समाजामध्ये किंवा गुजराती बोलणाऱ्या कम्युनिटीमध्ये कधीतरी कोणीतरी अंबानी तयार होतो, कधीतरी कोणीतरी अदानी तयार होतो. असे छोटे छोटे अदानी आणि अंबानी मराठी बोलणारे खूप आहेत. आपण त्यांना हायलाइटच करत नाही, आपण ते कधी समोरच येत नाहीत. त्यामुळे असं एक जनरल चित्र उभं राहतं की मराठी माणूस धंद्यामध्ये उतरत नाही किंवा त्याला व्यवसाय जमत नाही. ते चित्र मोडून काढा. ते चित्र स्पष्टपणाने चुकीचं आहे. ते तुम्ही अग्रेसिव्हली लोकांपुढे मांडा
आज त्यांनी राज ठाकरेंच्या सभेमध्ये असं काही उल्लेख केलेला नाही, पण त्यांच्या पक्षाची पुढची लाईन ही असणार आहे. म्हणजे हिंदीची रेषा छोटी कमी करता करता मराठीची रेषा वाढवा हे त्यांचं कार्यकर्त्यांना सांगणं आहे. आणि मला असं वाटतं की जसं जसं निवडणुका समोर येतील, जवळ येतील, तशी तशी ही मराठीची भूमिका त्यांची आणखी आक्रमकपणा ते मांडत जातील. जी किरणजी, आणखीन एक, गेल्या काही दिवसांमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये उद्धव ठाकरेंना ऑफर दिली होती आणि त्यानंतर राज ठाकरे यांचं पुन्हा आजचं विधान की ही स्क्रिप्ट देवेंद्र फडणवीस यांची नाही. या सर्व पार्श्वभूमीवर तुम्ही याकडे कसं बघताय? नाही, मला वाटतं ते सभागृहामध्ये केलेलं विधान ही मारलेली कोपरखळी असते किंवा तो केलेला एक विनोद असतो त्या हो. परिस्थितीतल्या वातावरणामध्ये. ते काही फारसं सिरियसली घ्यायचं नसतं. आता काल परवा देवेंद्र फडणवीसांनी विधान केलं, पण त्यांनी आजही विधान केलंय की अशा प्रकारे कोणी येऊन भेटलं तर लगेच काही युती होत नसते. हो. त्यामुळे स्वतःच्याच बोलण्यामध्ये कॉन्ट्राडिक्शन तिकडे असतात. ते अशी विधानं काही सिरियसली घ्यायचे नसतात. हे त्या सभागृहामधलं वातावरण निवडण्यासाठी म्हणून, एकमेकांना चिमटे काढण्यासाठी म्हणून केलेली विधान असतात. त्याचा खरोखर राजकीय युतीशी काय संबंध नसतो. जेव्हा युती व्हायची असते किंवा युती तोडायची असते तेव्हा रात्री 2 नंतर सगळ्या घडामोडी घडतात. त्या महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत. हो. आपल्याला कळत पण नाही कोण कुठे असतं आणि कोण सुरतला जातं, कोण गुवाहाटीला जातं आणि कोण कुठे असतं. त्यामुळे राजकारणी असं काय बोलून काय करत नसतात. न बोलता बऱ्याच गोष्टी त्यांना सध्या करायच्या असतात. एक गोष्ट तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे की राज ठाकरेंनी जे सांगितले की हे काही देवेंद्र फडणवीस यांची स्क्रिप्ट नाही, तर जे सातत्याने त्यांच्याबद्दल बोललं जायचं की फडणवीसांची स्क्रिप्ट राज ठाकरे वाचून दाखवतात, ते कुठेतरी त्यांना जिव्हाळी लागलेलं दिसतंय. त्यामुळे त्यांनी आज खुलासा करण्याचा प्रयत्न केला. नाहीतर राज ठाकरे हे काही खुलासा करतील अशा प्रकारची व्यक्ती नाही, अशा प्रकारची राजकारणी नाही आहेत. ते स्वतःची भूमिका मांडतात, लोकांना पटो अथवा न पटो ते त्यांच्या भूमिकेवर ठाम असतात. मात्र बॅकफुटवर जाऊन एखाद्या गोष्टीचा खुलासा करणं हा काही राज ठाकरेंचा स्वभाव नाही. पण त्यांच्यावर सातत्याने टीका होत असल्यामुळे त्यांना कधीतरी सांगणं भाग पडलं असावं की हे मी माझं सांगतोय, त्या गोष्टीचा देवेंद्र फडणवीसांशी काही संबंध नाही. म्हणजे देवेंद्र फडणवीसांशी बंद खोलीमध्ये झालेल्या चर्चेनंतर हे विधान येणं, त्या गोष्टीला मला वाटतं फार महत्व आपण द्यायला पाहिजे. कारण देवेंद्र फडणवीसांच्या कलाने राज ठाकरे घेतात हे त्यांना कुठेतरी खोडून काढायचं असं आपल्याला त्यातून दिसतं. जी अवधूतजी, कायम भाजपावर हा आरोप केला जातो की भाजपा राज ठाकरे यांचा वापर करते किंवा राज ठाकरे जे बोलतात ते भाजपाचंच असतं किंवा भाजपाच्या फायद्यासाठी ते सगळं करत असतात राजकारण, हा आरोप होत असतो. मात्र राज ठाकरे यांनी स्वतः याचं आज उत्तर दिलंय. जे आरोप करतात ना ते बालबुद्धी आहेत. राज ठाकरे एवढे अपरिपक्व नेते नाहीयेत की ते कोणाच्या हातचं टॉय बनतील, खेळणे बनतील. एका राजकीय पक्षाचा, जे राजकीय पक्ष आता 18 वर्षाहूनही अधिक मोठा आहे, त्याच्या आधी कित्येक वर्ष ते शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात होते. आज ते मला अंदाज आहे की 54-55 वर्षाचे असतील. एवढा प्रगल्भ नेता कोणतरी सांगतो आणि करतो, तर एवढी बालबुद्धी मला वाटतं जे बोलतात त्यांनी सोडली पाहिजे. मी माझा पहिला जो मुद्दा मांडला तो फॅक्च्युअली इनकरेक्ट, भाषेच्या बाबतीमध्ये फॅक्च्युअली इनकरेक्ट राज ठाकरेंनी जो मुद्दा मांडला तो. दुसरा फॅक्च्युअली इनकरेक्ट त्यांनी जो मुद्दा मांडला तो संपूर्ण पालघर, डहाणू आणि पालघरचा अख्खा जिल्हा कापून नेण्याचा वगैरे वगैरे. मुंबईचे जिकडे शेवट होतो ना तिकडे मनीषा चौधरी या मराठी आमदार आहेत. त्यानंतर बाजूला जर नरेंद्र मेहता हा जर एक मीरा भाईंदरचा आमदार जर सोडला, तर त्याच्यानंतर स्नेहा पंडित दुबे, विवेक पंडितची मुलगी स्नेहा दुबे या मराठी आहेत, त्या वसईच्या आहेत. त्याच्यानंतर आमचे राजन नाईक आहेत, ते विरारचे आहेत. त्याच्यानंतर राजेंद्र गावित पालघरला आहेत, विनोद निकोले डहाणूला आहेत, सुनील फुलारा हा वाड्याला आहे, आणखीन बोईसरचा आमदार पण मराठी आहे. एवढी संपूर्णच्या संपूर्ण जी रिप्रेझेंटेशन आहे लोकांचं ते महाराष्ट्रीयन आहे. आणि असं असून सुद्धा जिकडे अख्ख्या पालघर जिल्ह्यामध्ये 6च्या 6 मराठी भाषिक आमदार आहेत, मुंबईमध्ये आज जवळजवळ 60% अधिक मराठी भाषिक आमदार आहेत. 60-70 असतील, मी कॅल्क्युलेट नाही केलं. तर अशा परिस्थितीमध्ये फॅक्च्युअली इनकरेक्ट गोष्टी आपण सांगू नये. एवढ्या मोठ्या नेत्याकडून फॅक्च्युअली इनकरेक्ट गोष्टी लोकांना सांगून त्यांची दिशाभूल करण्याचा आणि काय म्हणतात त्याला, चुकीच्या गोष्टी त्यांच्या मनावर रुजवण्याचा प्रयत्न झाला नाही पाहिजे. जे फॅक्ट आहे त्याबद्दल आपण नेहमीच वेलकम करूया. विरोधी पक्षाने नेहमीच हे काम केलं पाहिजे की सत्तारूढ पक्षाकडून ज्या काही चुका होत असतील त्या दाखवल्या पाहिजेत. ते काम विरोधी पक्षाने नेहमीच करावं. अर्थात मला राज ठाकरे विरोधी पक्षात आहेत की सत्तारूढ पक्षाच्या बरोबर आहेत हे जसं त्यांना स्वतःलाही माहित नाही तसं मलाही माहित नाहीये. तरी पण आपण धरूया आजच्या त्यांच्या भाषणाचा जो सूर होता
तो गुजरातचा आहे. याचाच अर्थ नरेंद्र मोदी आणखीन अमित शहा यांच्या विरोधाचा मला असा वाटला. पण इन रिस्पेक्ट ऑफ दॅट मला विनंती राहणार आहे की त्यांनी फॅक्च्युअली करेक्टच बोलावं. अवधूतजी, तुम्ही आणखीन एक गुगली टाकली आहेत राज ठाकरेंच्या बाबतीत, ते विरोधामध्ये आहेत की आमच्या सोबत आहेत असं म्हणून. अवधूतजी, नाही, गुगली वगैरे काही नाहीये. मी गुगली वगैरे टाकत नसतो. मी काही चंद्रशेखर नाहीये किंवा प्रसन्ना बेदी पण नाहीये किंवा राजकारणातली व्यंकटराघवन गुगली, नाहीये. राजकारणातली. मी एक क्रिकेटच्या सर्वसामान्य मैदानावरची नाही. कार्यकर्ता आहे, पॉलिटिक्सचा स्टुडंट आहे. परंतु कधी ते कोणाच्या बाजूने असतात, कधी ते कोणाच्या बाजूने असतात, कधी ते मोदींचं पाय धुवून त्यांचं तीर्थ इथपर्यंत बोलतात, तर कधी ते लावरे तो व्हिडिओ म्हणून मोदींच्या विरोधात बोलतात. त्यामुळे ते कधी कुठे आहेत किंवा कधी कुठे आहेत हे सांगता येत नाही. म्हणूनच मी मगाशी वरळीच्या सभेचा उल्लेख केला, ज्यात राज ठाकरे म्हणाले मी आधी काय बोललो ते विसरून जा. असं कसं कोण विसरून जाईल? तुम्ही विसरायला तयार आहात, लोक तयार नाही आहेत. लोक म्हणजे तुमचा फळा नाहीये की डस्टरने कधी पण तुम्हाला साफ करून नवीन स्क्रिप्ट लिहिता येतं. तुम्ही जे बोलता वागता ते लोकांच्या मनपटलावर कायमचं स्मरणात राहतं. पीपल्स मेमरी इज शॉर्ट असं म्हणतात, पण पॉलिटिशियन्स मेमरी इज नॉट शॉर्ट. ठीक आहे. तरुण शर्माजी, राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्रात राहायचं तर मराठीमध्ये बोलावं लागेल, आणि आज आपल्या चर्चेमध्ये जे पाहुणे आहेत ते सुद्धा मान्य करतायत की महाराष्ट्रात मराठी बोलली पाहिजे. तर तुम्ही तर चांगलं मराठी बोलताय, मात्र तुमच्या व्यापारी जो संपूर्ण मित्रपरिवार आहे किंवा व्यापाऱ्यांचं तुमची संघटना आहे, या सर्वांना तुम्ही आवाहन करणार की महाराष्ट्रात राहायचं तर मराठी शिकावी लागेल? तरुणजी, तुमचा आवाज म्यूट आहे, ते अनम्यूट करा. माझं असं मत आहे की आम्हाला कोणालाही काय कळवायचे नाहीये, कारण सर्वांना माहिती आहे की मुंबईला राहिलंय, मुंबईला महाराष्ट्र राहिलं तर मराठी बोलायची गरज आहे. पण असं तुम्हाला आम्हाला शिवेगाळ करून, आम्हाला धमकावून, आम्हाला कानफटे बाजून तुम्ही मराठी बोलायचे प्रयत्न केला ते कारण चुकी आहे. कारण नाही ना तरुणजी, जर तुम्ही तोडकी मोडकी जरी मराठी बोलायला सुरुवात केली तरी तुमच्यावर कोणी हात उचलणार नाही ना, ही वेळच येणार नाही ना मग. अरे सर, मी तुम्हाला काय म्हणतो, तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघा. ते आज दिस पीपल आर सेलिब्रेटिंग दॅट दे हॅव हिट दॅट मॅन. व्हॉट काइंड ऑफ सेलिब्रेशन इज दॅट? कारण त्यांनी, तुम्ही हिंदीमध्ये विचारलं, त्यांनी मराठीमध्ये उत्तर द्यावं तुम्हाला. त्याचं सेलिब्रेशन आहे तुम्हाला. हे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचे पूर्ण पान वाचून घ्या. त्यांना सांगा कुठे पण असं लिहिलं आहे की मी महाराष्ट्रामध्ये राहिलं तर मला बोलायची गरज आहे, पण मी बोलतो की आम्ही महाराष्ट्राला राहतो, मला येतो म्हणून मी बोलतो. त्याच्यामध्ये काय सर, मला तुम्ही सांगा, प्रियंका चतुर्वेदी, शी इज वन ऑफ द MP फ्रॉम द उबाटा पार्टी. शी सेज दॅट शी इज सफरिंग फ्रॉम अ लँग्वेज डेफिशियन्सी. शी कॅनॉट स्पीक मराठी. तर तुम्ही किती वेळ त्याच्या घरी गेला शिकवायला त्याला? अ पर्सन हु इज अ मेंबर ऑफ राज्यसभा फ्रॉम शिवसेना, she can claim that she is not able to speak Marathi because she is suffering from a what language deficiency. पण आम्ही जेव्हा एक व्यापारीने असं म्हणलं की मला मराठी येत तर तुम्ही त्यांना कानफट वाजवणार, हे कोणती प्रतिज्ञा आहे? तुम्ही ते चुकीचंच आहे, हाणामारी करणं चुकीचंच आहे. मात्र तुम्ही आवाहन करणार का तुमच्या बांधवांना की महाराष्ट्रात राहायचं तर मराठी शिकावी लागेल, बोलावी लागेल? सर, मी काय म्हणतो, मी तुम्हाला परत सांगतो, एक पण व्यापारीला जर तुम्ही मराठीमध्ये प्रश्न केला तो मराठीमध्येच उत्तर देणार तुम्हाला. बऱ्याच ठिकाणी असं झालंय ना, बऱ्याच ठिकाणी असं झालंय, मराठीचा प्रश्न होता, मराठी भाषेमध्ये प्रश्न होता, तरी मराठी न बोलता हिंदीमध्ये बोललेले आहेत. साहेब, त्यांनी बोललं तर तुम्ही त्याला प्रयत्न केला का? तुम्ही त्याला विचारलं का किती दिवस झाला त्याला येऊन, किती वर्षापासून तो काम करतो? तुम्ही माझ्या प्रश्नाचं अजून उत्तर देत नाही आहात. तुम्ही आवाहन करणार का तुमच्या सर्व बांधवांना महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलावं लागेल, मराठी शिकावी लागेल? तुमचे चॅनलचे माध्यमातून मी म्हणतो, सर्व आपले मराठी व्यापारी संघटनेचे जितके लोक आहे, व्यापारी आहे, कुठे असेल महाराष्ट्रामध्ये, मुंबई मीरा भाईंदर तो सोडा, मी तुम्हाला म्हणतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल तर तुम्ही मराठी बोलायला काय हरकत नाही, आणि सर्वांना मी म्हणतो शिकवायचं. पण मी तुम्हाला प्रश्न विचारलं की जर माणसेला असं होतं तर प्रियंका चतुर्वेदी ते घरी किती वेळा कानफट वाजायला गेले त्यांचे? ठीक आहे, त्याचं उत्तर घेऊ आपण. पण धन्यवाद, तुम्ही आवाहन केलं सर्वांना की महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलावं लागेल, शिकावं लागेल. धन्यवाद. किरण तारेजी, त्यांचा एक प्रश्न बरोबर आहे की सर्वसामान्य व्यापाऱ्यांना मारहाण होते, मात्र जर कोणी VIP असेल, राजकारणी मोठी व्यक्ती असेल, त्यांनी जर मराठीबाबत हे विधान केलं, त्याने एक उदाहरण सुद्धा दिलेलं आहे, तर मनसे त्यावेळेस आक्रमक का होत नाही, यावर आपलं विश्लेषण? नाही, मी महाराष्ट्रामध्ये राहून मराठी बोलणार नाही असं काही प्रियंका चतुर्वेदी म्हणालेलं नाही, मी तरी ऐकलं नाही. कोणी ऐकलं असेल तर मला सांगावं. राज ठाकरेंचं म्हणणं काय आहे, आपण
खरं म्हणजे तटस्थपणाने समजून घेतलं पाहिजे की कोणाची बाजू घेण्याचा प्रश्न नाहीये. पण त्यांचं म्हणणं काय की तुम्हाला मराठी येत नसेल तर समोरच्याला सांगा की बाबा मी आता कालच आलोय, मी व्हिजिटर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. मला नाही येते, मी शिकणार आहे. पण तुम्ही असं म्हणू नका की मी शिकणारच नाही आणि तुम्ही मला बळजबरी करू शकत नाही आणि तुम्ही नाही शिकायचं कुठे मला म्हटलं जा. होतं व्यापारीने असं तो कोणी शिकणार मार्ग- नाही? असा कुठे कोणी मार्ग म्हटलं होतं ते? दाखवला? तरुणजी, अनेक ठिकाणी दादागिरी झाली व्यापाऱ्यांकडून, अनेक ठिकाणी दादागिरी झाली व्यापाऱ्यांकडून. मराठी बोलणारच नाही असं बऱ्याच वेळा झालेलं आहे. घेतली तर ते अनेक ठिकाणीसाठी नाही घेतली. तो व्यापारीचं दुकानचं बाहेर हे सभा घेतलीये. त्याच्यासाठी घेतलीये ते व्यापारी आणि आम्हाला दबायला. मी तुम्हाला विचारतो, आता ज्याच्या वरुण साहेबांनी म्हटलं की व्यापारीला सांगायचं की तो शिकणार, तो आम्हाला विचारलं कुठं शिकण्यासाठी? त्याला 11 कानफटे वाजवले तुम्ही त्याच्यापूर्वी. एक व्यापारी तर माध्यमांसमोर येऊन म्हणाले की आम्ही मराठी बोलणार नाही, मला येत नाही, मी बोलणार पण नाही, अशी दादागिरी केलेली आहे. सर, एका व्यापारीने म्हटले म्हणजे सर्व व्यापारी झाले काय त्यांच्या बरोबर? नाही, मात्र तुम्ही मराठी बाबत आवाहन केलं ते चांगली गोष्ट आहे. मात्र जर असं कुणी एखादाच व्यापारी येतो की जो असं काहीतरी सर, उलट बोलतो की मी मराठी बोलणार नाही. मुंबईमध्ये झालेला आहे. माझा जन्म मुंबईमध्ये झाला. मी स्वतःला मराठी समजतो आणि मला गर्व पण आहे. पण मी तुम्हाला विचारलं त्याच्यावर त्यांच्या प्रश्नाचे उत्तर नाही ना, की जेव्हा एक MP राज्यसभा मेंबर म्हणते की शी सफरिंग फ्रॉम सम डिसीज. त्यांनी सांगितलं ना, असं कधी तुमच्याकडे व्हिडिओ आहे का, तो पाठवा. पाठवतो ना साहेब. ठीक आहे, किरण तारे यांच्याकडे जाऊया. किरण तारेचे एक राजकीय प्रश्न आहे. खरं तर ही मराठी अमराठी बाबतचीच सभा होती राज ठाकरे यांची, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलण्याचा काही प्रश्न नव्हता. मात्र तरी सुद्धा राज ठाकरे यांनी या सभेमध्ये गाल आणि हाताची युती होईल असं म्हटलेलं आहे. मात्र उद्धव ठाकरे, राज ठाकरे या युतीबाबत भाष्य केलेलं नाही. अर्थात या सभेत ते भाष्य करणं इतकं संयुक्तिकही नव्हतं. मात्र पुसटशी सुद्धा याबाबत संकेत दिला नाही त्यांनी. नाही, पण राज ठाकरेंनी आधीच सांगितलं ना युतीबद्दल काय करायचं किंवा निर्णय घ्यायचा नाही घ्यायचा, युती करायची नाही करायची ते मी बोलणार आहे आणि त्यांना जेव्हा योग्य वाटेल तेव्हा ते बोलतील. बरोबर आहे. हे काय युतीची घोषणा अशी काही पब्लिक सभेमध्ये आणि मीरा भाईंदरला जाऊन त्यांनी सभा करावी अशी काही अपेक्षाच नव्हती मुळाचा. प्रश्न इथे काय आहे की राज ठाकरेंनी आज काय सांगितलंय, माज दाखवला तर उत्तर द्या. कोणी पोलाइटली वागलं तर त्याला त्यांच्या स्टाईलला उत्तर द्यायची काहीच गरज नाहीये. तुम्ही शांतपणाने ऐकलं, शांतपणाने बोललात तर कोणी काही बोलणार नाही. म्हणजे प्रियंका चतुर्वेदींचा सारखा उल्लेख करताय, ठीक आहे. प्रियंका चतुर्वेदी त्या तरी लग्नानंतर मला वाटतं मुंबईमध्ये आलात, आधी नव्हत्या असं माझा अंदाज आहे, मला एक्झॅक्टली माहिती नाही. पण पियुष गोयल यांचा तर जन्म मुंबईतला आहे. पियुष गोयल यांच्या तोंडी 5 सलग मराठी वाक्य ऐकलेत का कधी आपण? नाही ऐकले ना. तर जो नियम प्रियंका चतुर्वेदींना लागू पडतो तो पियुष गोयलना पण लागू पडतो. कोणी ऐकलं का? मी तरी पियुष गोयलचं मराठी ऐकलेलं ना एवढ्या वर्षामध्ये. उदयजीने ऐकलं असेल तर सांगावं, अवधूजीने ऐकलं असेल तर सांगा. मला तरी मी तरी ऐकलं नाही. त्यांना मराठी बोलता येतं का, समजतं का आपल्याला माहित नाही. त्यांची तर 3री 4थी पिढी आहे मुंबईमध्ये, पण ते नाही बोलत. मग प्रश्न कुठे आहे की जे बोलत नाहीत त्यांनी किमान बोलण्याचा प्रयत्न करावा, त्यांनी शिकावं, त्यांनी चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्यात. आणि त्यांना समजा एखाद्याला येत नसेल तर त्यांनी स्पष्टपणाने नम्रपणाने सांगावं की बाबा मी शिकतोय, मला जरा वेळ द्या, मला काही सवलत द्या. याच मीरा रोडमध्ये, म्हणजे मला मी चुकत नसेल तर अवघ्या गेल्या 3-4 दिवसापूर्वी काँग्रेसचे जे माजी आमदार आहेत मुझफ्फर हुसेन, त्यांनी मराठीची कार्यशाळा घेतली काँग्रेसचे असून मराठी शिकवण्यासाठी म्हणून. बरोबर आहे का शर्माजी, सांगा मला? मीरा रोड मध्येच झालेला नाही कार्यशाळा, त्यांनी केला ना प्रयत्न. प्रयत्न करायला काय हरकत आहे? भाजपच्याच कार्यकर्त्यांनी एकाने कुठेतरी सायनमध्ये अरे सर, मी काय म्हणतो, मराठी याच्या पूर्वी भाषा नव्हती का? याच्या पूर्वी मुझफ्फर हुसेन कुठे होते शिकवायला? कार्यशाळा याच्या पूर्वी पण करू शकत होते. तुमचं काय राजकारण आहे तुम्ही तुमच्याकडे ठेवा, मी तुमच्या राजकारणामध्ये बोलत नाही. मी तुम्हाला उदाहरण सांगितलं. तुमचं राजकारण काय असेल ते तुम्ही तुमचं लखला बसू तुम्हा दोघांना. भाजप आणि काँग्रेस भांडत बसा, काय असेल मला त्याचे काही घेणं देणं नाही. मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगितलं की या पद्धतीने एखाद्याने जर प्रयत्न केला तर त्याला ते शिकणं शक्य आहे. प्रयत्न करा आणि शिका, एवढाच मुद्दा आहे. त्याला येतं त्याचा आनंद आहे, ज्याला येत नाही त्याने शिकावं. ठीक आहे तरुणजी, खरं तर तुमच्याकडून असा प्रयत्न व्हायला पाहिजे. सर, आमचा प्रयत्न करायला वेळ तर द्या. त्यांना तुम्ही माणसाला एकच शब्द विचारताना त्यांना फक्त तुम्ही हे विचारलं मुंबई में क्या भाषा बोली जाती है, त्यांनी हिंदी बोललं तर त्याला कानफट वाजवलं. हे कोणता प्रयत्न होता साहेब? बरं, त्या घटनेनंतर बरेच दिवस गेले की मध्ये बराच वेळ होता ना मध्ये एखादी कार्यशाळा घ्यायला? कोणती?
सर ते पॉलिटिकल पार्टीने चालू केली ना कार्यशाळा, सर्वांनी चालू केली आहे. कोणती पार्टी राहिली सांगा मला. तुम्हाला साहेबाला फक्त काँग्रेसची माहिती, आम्हाला माहिती आहे. मनसेने घेतली, शिवसेनेने घेतली, उभाटाने घेतली, सर्वांनी चालू केली. आता नाही, तो मुद्दा नाहीये. तुम्ही सुद्धा कार्यशाळा घेऊ शकतात व्यापारी वर्गाला मराठी शिकण्यासाठी, ज्यामुळे असे राडे किंवा असा वाद पुढे होणार नाही ना. 100% आम्ही करू, आम्ही ठीक पण आहे. प्रयत्न करू. काय त्याच्यामध्ये. ठीक आहे. अवधूतजी, राज ठाकरे यांनी आज एक भूमिका मांडलेली आहे मराठीबाबत, की मराठीवरून हाणामारी करणं योग्य नाहीये, मात्र मराठी ही यायलाच पाहिजे. या भूमिकेचं तुम्ही स्वागत करताय? नाही, ह्याच्यामध्ये काही वादच नाहीये. बघा, महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे. हो. महाराष्ट्रामध्ये कायमस्वरूपी जे निवास करू इच्छितात आणि महाराष्ट्राचं डोमिसाईल होऊ इच्छितात, म्हणजे जे थोड्याशा 1-2 महिन्यासाठी आले आहेत, कोण प्रवासी आले आहेत, व्हिजिटर्स आले आहेत, त्यांचं सोडून द्या. पण इथे अनेक वर्ष जे राहतात आणि राहणार आहेत त्यांना मराठी आलंच पाहिजे आणि त्यांनी बरोबर आहे. मराठी बोललंच पाहिजे. बरोबर आहे. याच्याबद्दल वाद असण्याचा काय प्रश्न आहे? याच्याबद्दल कोणामध्ये दुमतच नाहीये. कुठचाही पक्ष असो किंवा कुठचाही माणूस असो, फक्त त्याच्या इम्प्लिमेंटेशन संबंधी प्रश्न आहे, मारामारी करणं किंवा न करणं. परंतु आता मी हा तुमचा जो मुद्दा आहे तो जरा बाजूला ठेवून एका महत्वाच्या मुद्द्याला हात घालतो. बोला. जगदीशजी, तुम्ही त्या तरुण शर्मांना परत एक प्रश्न विचारत होता की तुम्ही व्यापाऱ्यांना मराठी बोला असं आवाहन करणार आहात का? याचा अर्थ असा की सर्व व्यापारी अमराठी झाले, कोणच मराठी व्यापारी नाहीये असा त्याचा अर्थ होतो. आणि व्यापाऱ्यांना मराठी येतच नाही, मराठी व्यापारीच नाही. आता ही दुर्दशा मराठी माणसांची का निर्माण झाली? मी अगदी महत्त्वाचा तुम्हाला मुद्दा आहे. सांगतो, लहानपणी अगदी गिरण गावामध्ये सर्व पान सुपारीची दुकानं एका पर्टिक्युलर कम्युनिटीची असायची. बहुतेक आडनावं गांगण किंवा शेटे म्हणून असायचे. कोकणामधला जो वैश्य समाज आहे यांच्याकडे ती दुकानं होती. गेली कुठे? आज सर्व पान टपऱ्या ज्या आहेत ते शेट्टी कम्युनिटीकडे आहेत. संपूर्ण अमराठी लोकांनी जर कामधंदा जर मी बळकवला असं म्हणणार नाही, आपण सोडला म्हणून त्यांनी खरंय, घेतला. खरंय. आपली मराठी मुलं व्यापारात आहेत कुठे? पण याला व्यापार सर्वच कमी- पक्षाचे, सर्वच राजकीय पक्षाचे नेते जबाबदार याच्यावर कुठेतरी आहेत असं लक्ष वाटत दिलं नाही? पाहिजे. याच्यासाठी कार्यशाळा घेतली पाहिजे, Correct आहे, बरोबर आहे. याच्यासाठी अभियान केलं पाहिजे. आणि हे ज्यावेळी तुम्ही यशस्वीपणे मराठी मुलांना व्यापारी बनवणं, उद्योजक बनवणं कराल, मराठी भाषा ही ज्ञानप्राप्तीचं नव्हे तर अर्थप्राप्तीचं पण साधन बनेल. तुम्हाला कोणाला आवाहन करावं लागणार नाही की तुम्ही मराठी शिका. मराठी ही लोक स्वतःहून शिकायला येतील. बरोबर आहे. ज्यावेळी इंग्रज आले, लोक इंग्रजी शिकायला क्लासेसमध्ये गेले. महाराष्ट्राच्या बाहेरून येणारा प्रत्येक माणूस आधी मराठीच्या क्लासेसमध्ये जाऊन मराठी शिकेल. ज्यावेळी या महाराष्ट्रातला व्यापार, महाराष्ट्रातलं राजकारण, महाराष्ट्रातला उद्योग मराठी माणसाच्या हाती असेल, मराठी माणसाला उद्योजक बनवण्यासाठी, कॉन्ट्रॅक्टर बनवण्यासाठी, व्यापारी बनवण्यासाठी या मराठी 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 बोलून त्याचं काय म्हणतात त्याला मोनोपोली आपल्या ताब्यात आहे अशी बोलणाऱ्या लोकांनी आतापर्यंत हे का नाही केलं, हा माझा प्रश्न आहे. खरंय. याच पॉझिटिव्ह नोटवर आपण थांबूया. मात्र सर्व मान्यवर आपल्या या चर्चेमध्ये सहभागी झाले होते. सर्वांचे आभार. आणि ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र.